ತಾಲೂಕಿನ ಆಮಗಾವ ಮೂಲದ ಹರ್ಷಿತಾ ಗಾಡಿ ಎಂಬ ಮಹಿಳೆಯನ್ನ ಡೋಲಿಯಂತಿರುವ ತೆರಡಿಯೊಂದಿಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಿಸಿದ್ರು. ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ತಾಯಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹರ್ಷಿತಾ ಅವರ ಕುಟುಂಬವನ್ನ ಆಮಗಾವ್ನಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾದರು. ಅವರನ್ನ ವಿಚಾರಣೆ ನಡೆಸಿದ ನಂತರ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ತಾಯಿ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಆರ್ಥಿಕ ನೆರವು ನೀಡಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹರ್ಷಿತಾ ಅವರು ಇಬ್ಬರ ಮಕ್ಕಳಾದ ಪ್ರಸಾದ್ ಮತ್ತು ಸಾಹಿಲ್ ಅವರನ್ನ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಿದ್ರು. ಈ ವೇಳೆ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಈಶ್ವರ್ ಗಾಡಿ ಮಾತನಾಡಿ, ಮಾಜಿ ಶಾಸಕಿ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಆಮಗಾವ್ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರೊಂದಿಗೆ ಚರ್ಚಿಸಿ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳುವುದಾಗಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. आज आम्ही आमगाव गावामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ जाधव, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव कोळी, चित्रपट वसंत आणि गणेश कुलम, साईश आणि ते कोडालीचे रिपोर्टर वासुदेव चौगले, तरुमालीचे ज्येष्ठ पत्रकार विजय गिरी आणि ऋतिक आणि उपस्थित आमगाव गावामध्ये सगळे नागरिक आज इथं भरपूर पाऊस पडत आहे. आणि इथं कोल्हापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार परवाची त्या घटना घडली हर्षिता घरे यांची. आणि ताईंनी लगेच बोलवून त्याला फोन केला आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की हर्षिता गाडीच्या कुटुंबांना जाऊन भेटा आणि त्यांना काय मदत पाहिजे असेल ती करा. कारण आज हर्षिता घरी ही आज टीव्हीमध्ये अगदी अगदी मरण यातना भोगत आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये गेले 3-4 महिने रोड नाही, रस्ते नाही, ब्रिज नाही, सुविधा नाही. आणि याची दखल घेऊन खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी खानापूरला सुसज्ज असं 100 खाटाचं हॉस्पिटल बांधलेलं आहे. आणि त्या कार्यसंघातली डॉक्टर अंजली निंबाळकरच्या या सूचनेवरून आज इथे गावातील त्या लोकांच्या समस्यांना लागल्या. ह्या गावतील लोकांची सुद्धा समस्या अशी आहे की या 21व्या शतकामध्ये आज आम्ही सगळ्या शिक्षण, आरोग्य आणि सगळ्या इतर वीज, पाणी याच्यापासून आम्ही वंचित आहोत. आणि आमच्या मुलांना येणाऱ्या 5 महिना याचा कोणताच फायदा मिळणार नाही. आणि त्या अनुषंगाने हे गावकऱ्यांनी सुद्धा एक विचार केलेला आहे की आता येणाऱ्या काळामध्ये ह्या गावचं कालांतर त्या काळामध्ये डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी 2019मध्ये ह्या फुलाची सुद्धा मंजुरी घेतली होती. पण केंद्र सरकारच्या अडकाची धोरणामुळे काही शिकलो नाही. तेव्हा झालेल्या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे या आमगाव गावामध्ये जनतेने घेतलेला आहे की हे गावासाठी आमच्या इथे जी जागा मिळाली आहे आणि ह्या गावच इथे स्थलांतर करावं असं त्यांचा ते विचार आहे. आणि त्यासाठी आम्ही काल ज्यावेळेला बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी रोशन जे आले होते त्यावेळेला आम्ही काल त्यांची भेट घेतली. आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की पावसाळा कमी झाल्यानंतर आम्ही इथं प्रत्यक्ष भेटून देतो. आणि त्या अनुषंगाने या 2 दिवसामध्ये डॉक्टर अंजली निंबाळकर स्वतः DCC संपर्क करून या 2 दिवसामध्ये सगळे गावकरी बेळगावला DCला भेट घेणार आहेत काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली. आणि स्थलांतराविषयी तो आज ज्वलंत आहे आणि त्यांना तो पटलेला आहे. आणि त्यांची अशी कळकळीची मागणी आहे की आम्हाला कुठेतरी ह्या जंगल भागातून कुठेतरी मुक्त करा. अशा अनुषंगाने आज आम्ही हर्षिता घरे यांच्या कुटुंबांना भेटणार आहेत आणि डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या वतीने त्यांना आर्थिकसुद्धा मदत आम्ही करणार आहोत. तेव्हा मला अभिमान आहे की या धो पावसामध्ये सुद्धा त्या गावकऱ्यांचं जीणं इतकं कठीण आहे. त्यांनी वेदना सोसत आहेत. आणि आता बस झालं की देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाली. अमृत महोत्सव आम्ही साजरा करत आहोत. परंतु शहरापासून जे आम्ही गुन्ह्यागोविंदाने तिकडं अगदी आरामात राहतात, परंतु जंगल प्रदेशामध्ये जी जनता आहे ह्यांनासुद्धा या सगळ्या स्वातंत्र्याची फळं चाकाला मिळायला पाहिजे हीच आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे. धन्यवाद. चेतन लक्की बैलकर, KMM कन्नಡ, खानापूर.